नाशिकमधील बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण बनावट मान्यता मिळवून देण्याकरता 4.5 लाख रुपये घेतले। आरोपींना प्रत्येकाकडून 4.5 लाख रुपये घेतले। आरोपी प्रशांत वाडिले यांना चौकशी दरम्यान ही कबुली दिली आहे। आरोपीच्या दाव्यामुळे शिक्षण विभागात खळबळ आहे। प्रशांत वाडिले हा आरोपी आम्ही धुळे येथून आणलेला आहे। हा जो आरोपी आहे प्रशांत वाडिले यांनी शालार्थ घोटाळा आयडी घोटाळ्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केलेली आहे। हा शाळेचे जे काही कमी शिक्षक असलेले किंवा कमी विद्यार्थी असलेल्या संस्थांशी संपर्क करून हा मॅक्झिमम तिथं बनावट विद्यार्थी दाखवून तिथली शिक्षक संख्या वाढवून ती शिक्षक संख्या मोस्टली वाढलेली शिक्षक संख्या ही बनावट पद्धतीने भरती करायचं काम हा करत होता। हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्या पद्धतीने आम्हाला त्या घरामध्ये कागदपत्र मिळालेली आहेत। नागपूर मनपाच्या उद्यानामध्ये चक्क गांजाची झाडं सापडली आहेत। भाजपचे नेते मुन्ना यादव यांच्या व्हिडिओने खळबळ आहे। नागपूरच्या अजनी परिसरातला हा सगळा प्रकार आहे। नागपुर महानगर पालिका ने सबसे पहले जितने बगीचे हैं वहाँ पर सब बगीचों में उन लोगों ने एक चौकीदार नियमना चाहिए। अगर ये पीढ़ी को बचाना है तो ये सारे ग्राउंड और सारी जितने नागपुर महानगर पालिका के सार्वजनिक स्थान हैं वहाँ पर कुछ ना कुछ चौकीदारी की व्यवस्था करना चाहिए, ग्राउंड की देखरेख अच्छी करना चाहिए, झाड़ों का कचरा हटाना चाहिए, जो झाड़ लाइट के ऊपर आ गए ग्राउंड में वो झाड़ काटना चाहिए। ये सारी चीज़ें नागपुर महानगर पालिका ने करना चाहिए और पुलिस ने आगे वाली पीढ़ी बर्बाद न हो इसलिए सतर्क रहना चाहिए। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।